काल रात्री 11 वाजता आपल्या देशाचं न भरून निघणारं नुकसान झालं. काल रात्री औद्योगिक क्रांतीचे जनक, भारताचा खरा पुत्र काळाने हिरावून घेतला. रतन टाटा यांचे काल निधन झाले. प्रत्येकालाच हळहळ वाटावी, दुःख वाटावं अशी ही घटना. रतन टाटा यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आजही अनेकांच्या मनात कोरल्या गेलेल्या आहेत. 26/11च्या हल्ल्यानंतर मुंबईच्या ताज हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांचं निधन झालं होतं. ते शहीद झाले होते. रतन टाटा यांनी शहीद झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या निधनानंतरही त्याचा पगार अगदी वेळेत आजतागायत पोहोचता केला. या व्यतिरिक्त शहीद झालेल्याच्या कुटुंबातील एका जणाला टाटा समूहाने आपलंसं करून नोकरी देखील दिली. मानवतेचा महामेरू रतन टाटा. रतन टाटा यांच्याबद्दलची एक कहाणी खूप प्रसिद्ध आहे. रतन टाटा यांनी टाटा सुमो ही गाडी भारतात लॉन्च केली आणि तिला प्रचंड असा प्रतिसाद देखील मिळाला. या गाडीचं कौतुक जगभर पसरलं. पाकिस्तानला सुद्धा ही गाडी हवी होती. तेव्हा पाकिस्तानचे काही मंत्री भारतात आले आणि त्यांनी रतन टाटा यांना भेटण्याची विनंती केली. कशासाठी भेटायचं आहे हे समजल्यानंतर रतन टाटा यांनी पाकिस्तानी डेलिगेशनला भेटण्यास चक्क नकार दिला. त्यानंतर पाकिस्तानचं हे डेलिगेशन त्या काळच्या केंद्र सरकारच्या एका केंद्रीय मंत्र्याला जाऊन भेटलं. त्यांना विनंती केली की कृपा करून आमची आणि रतन टाटा यांची भेट घालून द्या. आम्हाला त्यांची टाटा सुमो ही गाडी आमच्या देशासाठी हवी आहे. मात्र रतन टाटा आम्हाला भेटण्यास तयार नाही. तेव्हा तुम्ही त्यांना विनंती करा. पाकिस्तानी डेलिगेशनच्या या विनंतीनंतर तत्कालीन केंद्र सरकारमधल्या केंद्रीय मंत्र्यांनी रतन टाटा यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की टाटा सुमो पाकिस्तानमध्ये देखील लॉन्च करा. रतन टाटा यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. तेव्हा केंद्रीय मंत्री त्यांना वारंवार विनंती करू लागले. रतन टाटा यांनी एकाच वाक्यात विषय संपवून टाकला होता. रतन टाटा बोलले होते, तुम्ही बेशरम असाल, मी बेशरम अजिबातच नाही. त्यावेळी आपल्या देशावर पाकिस्तानकडून, आतंकवाद्यांकडून, जिहाद्यांकडून अनेक हल्ले होत होते आणि म्हणूनच रतन टाटा यांनी पाकिस्तानमध्ये टाटा सुमो अजिबातच लॉन्च केली नाही. असं म्हटलं जातं की महाभारतामध्ये सर्वात दानी जर कोणी होता तर तो होता कर्ण. ज्या कर्णाने मृत्यूशय्येवर असताना देखील दान दिलेलं आहे, त्याचप्रमाणे रतन टाटा यांनी देखील आपली संपत्ती, आपला पैसा दान करण्यामध्ये कसलीही कसर ठेवली नाही. त्यांनी वेळोवेळी अनेकांना मदत केलेली आहे. कोरोना काळामध्ये तर केंद्र सरकारला 1000 करोड आणि महाराष्ट्र राज्य सरकारला 500 करोड रुपयांची देणगी दिली. देणगी देण्यामध्ये, दान देण्यामध्ये रतन टाटा यांनी आपला हात कधीच अखडता घेतला नाही. कोरोना काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा आवाहन केलं होतं की सध्या पसरलेला दुःखाचा अंधार दूर करण्यासाठी दिवे लावा, तेव्हा रतन टाटा यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या या हाकेला साद घालत स्वतः देखील दिवा प्रज्वलित केला. तेव्हा असं वाटलं की साक्षात देवानेच दुःखाचा हा अंधार दूर करण्यासाठी दिवा प्रज्वलित केला आहे. एका रेडिओ प्रेझेंटरने टेलिफोन मुलाखतीमध्ये रतनजी टाटा यांना प्रश्न विचारला, सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद कधी झाला? ती आठवण कृपया सांगाल का? रतनजी टाटा म्हणाले, मी जीवनात आनंदाच्या 4 टप्प्यांमधून गेलो आहे आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला. पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता, पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला, पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही, हे मला नंतर जाणवलं. त्यानंतर महत्त्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो, पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही. चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने
मला काही अपंग मुलांसाठी व्हीलचेअर विकत घेण्यास सांगितलं. सुमारे 200 मुलं होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हीलचेअर विकत घेतल्या आणि मित्राने आग्रह धरला की मी त्याच्या सोबत जाऊन मुलांना व्हीलचेअर स्वहस्ते द्यावी. मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना बघत होतो. जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर आलेली आहेत. जणू काही कसला तरी विजयोत्सवच ते साजरा करत आहेत. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळुवारपणे माझा पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने माझा पाय सोडलाच नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे बघितले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले, बाळा, तुला आणखी काही हवंय का? त्या मुलाने जे उत्तर दिले त्याने मला धक्काच दिला नाही, तर आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलवून टाकला. त्या मुलाने मला म्हटले, मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन. त्या मुलाच्या या बोलण्यानंतर रतनजी टाटा यांना गहिवरून आलं आणि त्या क्षणापासून रतनजी टाटा यांनी ठाम निर्णय घेतला की इथून पुढे अडल्या नडल्या सगळ्यांचीच सढळ हस्ते मदत करायची. त्या दिवसापासून अखेरच्या श्वासापर्यंत रतन टाटा यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पित केलं. इतका महान माणूस, इतकं मोठं व्यक्तिमत्व, इतका सदाचारणी सत्पुरुष आपल्यातून निघून गेला. मित्रांनो, हे दुःख खूप मोठं आहे. ईश्वर रतनजी टाटा यांच्या आत्म्यास शांती देवो. ओम शांती. मित्रांनो, आम्हाला कल्पना आहे रतनजी टाटा यांच्या दुःखद निधनाने तुम्हाला देखील वेदना झाल्याच असतील. तेव्हा रतनजी टाटा यांना आदरांजली देऊन, श्रद्धांजली अर्पित करून आपल्या वेदनेला, आपल्या दुःखाला वाट मोकळी करून द्या. कमेंटमध्ये रतनजी टाटा यांच्यासाठी ओम शांती लिहायला अजिबात विसरू नका. भारत मातेचा खराखुरा पुत्र आपल्यातून निघून गेलेला आहे, मात्र त्यांचं कार्य आणि त्यांचे विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतील. या व्हिडिओमध्ये आम्ही कुठलीही अपील करणार नाही आहोत. फक्त एकच अपील आहे मित्रांनो, देशाच्या रतनजी टाटा या खऱ्याखुऱ्या सुपुत्राला नक्कीच आदरांजली द्या, श्रद्धांजली अर्पित करा आणि मनोमन प्रार्थना करा की रतनजी टाटा या भारतभूमीमध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येवोत. ओम शांती.